लाडक्या बाप्पांचं आज देशभरात मोठ्या हर्षोल्लासात आगमन झालेलं आहे। राजकीय मंडळींच्या घरी सुद्धा गणपतीची स्थापना केली जात आहे। परभणीचे खासदारांच्या घरी मी आहे, संजय जाधवांच्या। आपण पाहू शकता या ठिकाणी गणपती बाप्पा त्यांच्या घरामध्ये या ठिकाणी विराजमान झालेले आहे। खरं तर मोठ्या हर्षोल्लासानं गणपती बाप्पांची काही वेळापूर्वी प्राणप्रतिष्ठापना खासदार जाधव यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आली आहे। स्वतः खासदार जाधव आपल्या सोबत आहेत। खासदार साहेब, गणपती बाप्पांचं आगमन झाला, काय वाटतं, एकूणच भावना आहे तुमच्या? कारण धार्मिक व्यक्ती आहेत तुम्ही, पहिल्यापासूनच गणपती वगैरे याच्यामध्ये पूर्ण आस्था आहे तुमची। आज गणपती बाप्पा तुमच्या घरी आले, काय भावना आहे तुमच्या आणि काय उजाळा देणार कशाला? गणपती रायाचं आगमन झालंय म्हणजे आनंदोत्सव साजरा सारखं झालं। शेवटी गणपतीची ही 10 दिवसाची विधिवत पूजा, स्थापना आणि विसर्जनापर्यंत हा वेगळा आनंद आहे। प्रत्येक मंडळापाशी असो, प्रत्येक घराघरात, विश्वाच्या घरात, जेवढं विश्व, प्रत्येक जिथं जिथं भारतीय राहतो तिथं गणरायाची स्थापना होतेच आणि ते आज ह्या रूपानं आपल्याला बघायला मिळते। गणरायाचं आज आगमन झालंय, सर्व सुखी समाधानी आहेत। एक चांगल्या प्रकारचं हर्षोल्लासाचं वातावरण पूर्ण भारत देशामध्ये नाही तर सगळ्या विश्वामध्ये आहे आज गणरायाच्या रूपानं, आणि आगळं वेगळं एक चैतन्य आपल्याला ह्या निमित्तानं बघायला मिळते। विघ्नहर्ता असं बाप्पाला आपण लाडक्या बाप्पांना आपण म्हणतो। यावेळी शेतकऱ्यांवरती परभणी जिल्ह्यातील मोठं विघ्न आलेलं आहे। लाडक्या बाप्पांकडे काय सांगणं घातलाय तुम्ही आज? मी गणरायाच्या आगमनाच्या निमित्तानं ईश्वरास एवढीच प्रार्थना करीन की ह्या ठिकाणी आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आणि ह्या नुकसानातून त्यांना सावरण्याची आणि सरकारनं त्यांना चांगल्या प्रकारची मदत द्यावी अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। कारण शेतकरी समृद्ध झाला तरच आपण समृद्ध जाऊ, कारण हा देश कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये आज शेतकऱ्याची अवस्था ही दयनीय झालेली आहे आणि ह्या प्रसंगाला सरकारला सद्बुद्धी सुचावी, विघ्नहर्तानं त्यांच्यावरचं संकट दूर करावं आणि त्यांना सद्बुद्धी द्यावी की या शेतकऱ्याला कुठेतरी चांगल्या प्रकारची मदत शासनानं करावी अशा स्वरूपाची अपेक्षा मी ईश्वराकडे करतो। सरकारला सद्बुद्धी यावं अशी मागणी या ठिकाणी जाधव यांनी केली आहे। खासदार जाधव यांच्या सौभाग्यवती क्रांतीताई आपल्यासोबत आहे। ताई, 10 दिवस लाडक्या बाप्पांचा मुक्काम असणार आहे घरी तुमच्या, काय नेमकं 10 दिवस कार्यक्रम असणार आहे? 2 वेळेस आरती होती, भजनाचा एक कार्यक्रम असतो। अगदी वारकरी संप्रदायाचं घराणं असल्यामुळे आमच्याकडे रोज भजन पूजन होतं आणि ह्याच्यामध्ये विशेष आनंद मिळतो। लाडक्या बाप्पाकडे खासदार साहेबांना तर शेतकऱ्यांसाठी मागणी केली आहे, साकडं घातलंय, तुमचं काय मागणं आहे लाडक्या बाप्पांना? तेच असेल खासदार साहेबांसाठी, साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो आणि मतदारसंघामध्ये सगळीकडे सुख समृद्धी आनंद मिळो। तर मतदारसंघामध्ये सुख समृद्धी भेटावं असं खासदार यांच्या सौभाग्यवती यांनी मागणी केली। तर खासदार संजय जाधव यांनी शेतकऱ्यांवर आलेलं विघ्न दूर कर असं लाडका बाप्पांकडे या ठिकाणी साकडं घातलंय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TVN मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।